आता बरीचशीच बैल अशी आहे ती नामांकित सुद्धा की तिकडं आले की गाडी राहत नाही, मध्ये असली की मग राहत्या. हे ज्या गोष्टी आहेत का नाही, तर प्रत्येकानं निघताना घरातलं टायमिंग व्यवस्थित असले की तिची गाडी सुद्धा मध्ये निघणार. आता बऱ्याचशाच गाड्या टॉपच्या आहेत त्या एकामेकाला चुकवून गट आणते, त्या गाड्या परत सीमेला जाते. मित्रांनो, आपण आलोय पेडगावच्या मैदानावर, बिनजोडचं मैदान. आणि ह्याच फाटीवर मित्रांनो जी गाडी पळालेली पेडगावला 10 नंबर गेलता, पण तीच गाडी पळवली टायगर आणि रामाशीट, प्रदीप नाना कापसकर यांचा बैल आहे मित्रांनो. एक आगळा वेगळा बैल आहे आणि खर्च म्हणजे टॉपचा बैल आहे. तर माहिती जाणून घेऊ यांच्या. पेडगावच्या मैदानावर हीच गाडी आणलेली बरोबर? हा, हीच गाडी होती, रामा आणि टायगर. आता बैल कुठे लय दिवस दिसला नाही बैल. 1 महिना तिकडे नाशिकला पाठवून दिला होता तिकडे घोड्याच्या सरावासाठी. आता एक 4-5 दिवसाला आणला इकडे. 3 फेऱ्यात जास्त म्हणजे मला वाटतं आता डायरेक्ट पेडगाव नंतर तिकडे पाठवलं का? नाही, आता 1 महिना झाला पाठवला होता. जरा पाऊस पण इकडे जास्त होता आणि तिकडे बिनजोडच्या शर्यती जास्त असते त्या. तिकडे गेल्यापासून तो एक पण शर्यत हारलेला नाही. तिकडे घोड्याची शर्यत, बैलातली शर्यत असू दे, 3 फेऱ्याची शर्यत असू दे, अजून रामाशेठ हारलेला नाही. आज घेतला कुठं रामाशेठला तुम्ही? रामाशेठ हा नाशिकचाच शांताराम म्हणून आहे, ते मित्र आहेत, त्यांच्याकडून घेतला होता. आजचं नियोजन म्हणजे हीच गाडी आणायची कसं? त्यांचा ना आपला रोज संबंध असते. ती गाडी तिकडे बैल होती त्यामुळे बैल ती हे पण चांगला पळतोय. आमचं फोन झाल्यावर ते म्हटले घेऊन येतो बैल बापू. काल येऊन इथं उतरले होते आणि आम्ही इकडे सकाळी आलो, असं नियोजन झालंय. त्यांच्या सांभाळणीतून आपल्यात फरक काय सांगताल तुम्ही? त्यांच्या सांभाळणीत काय झालंय, आपल्या सांभाळणीपेक्षा त्यांच्याकडं घोड्याची जी सराव आहे तो बैलाला जास्त म्हणजे सराव जास्त होतोय आणि त्यामुळे बैल चांगली पळते. ती आपल्याकडे कसं होतं की त्या बैलाच्या हिशोबाने बैल पळतोय तेवढा त्याला मर्यादा राहत्या. पण तिकडे मोठी घोडे आहेत का नाही, त्या घोड्या बरोबर बैल पळवला की बैलाची वडच निघत्या. आणि बाकीची सांभाळणी म्हटलं तर त्यांची ना आपली सेमच आहे, तशीच आहे. बरं, आता किती वर होती शर्यत आत्ताच्या? आत्ताचे जास्त धरत होतं पण ती दुसरी पार्टी म्हटली कमी धरूया, मग 11,000 होती शर्यत. पण हे काय बरं का, काय वेळेस जर मोठं नाव असलं की प्रदीप नाना कापूसकर, एक बिनजोड लवकर जुळत नाही. पण हा, तेवढं होतंय जरा. बैल मग सकाळ जण येत होती, त्या बैलाला बापूच्या बैलाकडे लई जण येऊन गेली शर्यत धरूया. दुसरा बैल कुठला विचारलं तर रामाशेठचं नाव सांगितल्यावर मग आमचा ते येऊ दे ते येऊ दे असं करून टाळाटाळ करून गेली. बरं, आता मग धरताना एका बैलावर धरून धरलेली कशी का? दोन्ही बैल सांगू? ते आता धरताना दोन्ही बैल परत दाखवली होती आणि त्या पोरांनी धरली. मग चला म्हटलं धरूया. आता आम्ही अजून परत आणि नाव देणार आहे, परत एकदा नाव देणार आहे. पण बैलात धमक आहे किंवा बैलाकडे जर बैल हा त्याचा बांधा लहान आहे पण रागलंय, त्याला मारतय बनले, मारतय लय, सगळेच त्याच्याकडे गुण आहे. ती मारायचा गुण आहे, पळायचा गुण आहे आणि शाना पण तेवढाच आहे. आता किती बैल आहे तुमच्याकडे? आता 3 बैल आहेत, रामा, सिकंदर आणि एक माऊली म्हणून आहे. ती पण तिकडं संभाजीनगर वरूनच शाकीरकडं आणलेली 2 आहे. 3 हे नाशिकवरून घेतलेलं आहे. शाकीरकडनं 2 घेतली? हा, शाकीरकडनं 2 घेतलेले. सिकंदर हे आणि हे माऊली घरीच आहे. पेडगावचा गुलाल हिंदी केसरीचा एक प्रकारे गुलाल, ती एक वेगळी हे आहे. म्हणजे 10 नंबर होते किंवा गुलाला तिथं राहणं लय महत्वाचं. पेडगावच्या गुलालाचं सांगतो तुम्हाला. आमची गाडी सेमीला पळून आली 9व्या सेमीत आणि या डोंगराच्या पलीकडे गेली, 20 फूट खाणीत गाडी पडली बैला सकट. त्या बैलाला बरंच लागलं होतं, बापूच्या बैलाला टायगर लागणार बरंचच लागलं होतं. त्याच्यावर ह्यो बैल होता छकडा, त्याच्यावर तिकडनं आणला बैलाला, इथं आणून जरा थोडं लागलंय, तिथं औषध पाणी केलं आणि परत लगेच फायनलला गेलो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे कुठल्या नंबराची अपेक्षाच केली नव्हती. एक प्रकारे बाबा हे करा, जर गाडीला स्पीड सेमीला भरपूर स्पीड लागलेलं ते आणि लोकांना वाटत 1 नंबर करते का गाडी, पण प्रॉब्लेम झाला. पण 10 नंबर का म्हणजे काय ना आपलं हे बघा, पेडगावचा हिंदी केसरी असू दे, पुशेगावचा असू दे,
बैल हिंदकेसरी होण्यासाठी बरेच वर्ष बैल मालक झटत असते ते आणि चांगल्या चांगल्यांना इतर ठिकाणी चांगलं गुलाल मिळतो पण हितला गुलाल मिळत नाही. आम्हाला नवीन आम्ही म्हणजे बैल घेतलेला असताना आम्हाला पहिल्याच ह्याच्यात मिळाला गुलाल अतिशय आनंद आहे. त्याच्या आधी कुठली कुठली बैल होती तुमच्याकडे? ह्याच्या अगोदर बरीच बैल होती आमच्याकडे. तुफान होता, राजा होता, परत तात्या कुठले बरीचशीच बैल होती. सरस बैल बऱ्यापैकी सगळी म्हणजे आमच्याकडे चांगली चांगली बैल होऊनच गेलेत. तुफान, सोन्या, राजा अशी बरीचशीच बैल झाली. त्याच्यानंतर आता ही माऊली होता, परत राजा एक दुसरा होता, परत तो जपान एक होता. बरीच नाव देण्यात येत. बरं का नाना, पण एक आहे बैल जर आपल्या दावणीला पहिला एक बैल आहे, एकदा सवय झाली, एकदा म्हणजे नाद लागला की परत जर दारात बैल नसेल तर करमत नाही. नाही दारात बैल असून नसून चालत नाही. कुठं बाहेर दिवसभर वैतागून आलो एवढा वस्तीहून जाऊन आलं नाही, ते सगळ्या अंगाचा शेनवटा निघून जातो. बैल बघितली की समाधान वाटतं. हो, नादा रक्तातच नाद आहे तो. त्यामुळे काय नाही, बैलांच्याकडे बघितलं की समाधान वाटतं. एखाद्या वेळेस मार खाऊ दे, पळू दे, ती जाऊ देत, पण वस्तीवर बैल पाहिजे तीच घरात आपल्या. बैल बघताना काय काय बघून घ्यावं म्हणजे काय माहितीये का, बैलांच्या शरीरावर आता बघून कुठलाही बैल घेतला तर तो पळेल असं नाही. बैलाला आड्यातच पळायची त्याची धाटी कशी आहे, तो कशा स्टेप मध्ये पळतोय, खाली मान घालून पळतोय, वर मान घालून पळतोय, आडवा पळतोय, उभा पळतोय, त्याला बैलाला बघूनच घ्यायला पाहिजे. मग त्याची शिंग वाकडे असू दे, कलर काळा असू दे, त्याला जात नसू दे, बट्टा बिट्टा काय पानाकडे काय ती बट्टवाली उलट जास्तच पळते. जेवढी चांगली तुम्ही शरीराने घेचीला ते पळेल असं काय नाही. ज्याच्या अंगात धमक आहे रक्तातच पळ पाहिजे, रक्तात पळ पाहिजे, मग तो थांबत नाही बघा. मग तो डॉनच होतोय, राजाच होतोय त्यातला. पहिली डेफिनेशन होती बाबा ही बघा, ही एवढा शेवट पाहिजे, तेवढी छाती पाहिजे, ही ती. पण आता तसं नाही. आता ज्याच्या अंगात धमक किंवा ज्याच्या अंगात रक्त नसते, शेपूट लांड म्हणते पाहिजे, बेंबीला बारका पाहिजे, लांबडा पाहिजे, उंची पाहिजे, हे सगळं झूट आहे. बैल हे त्याच्या अंगातच पळ पाहिजे, रक्तातच पळ पाहिजे, तो मग काय शर्यत राजाच होतोय त्या क्षेत्रातला. आता बरीचशीच बैल टॉपची आहे ती, 1-2-3 बैल सुटली तर सगळी बैल अशी वेगवेगळ्या जातीचीच आहे ती बैल. त्यामुळं बैलाच्या जातीवर पळ नाही किंवा शरीरावर पळ नाही. हे जे आता किती घेतल्यापासून किती फायनल झाले? त्याच्या 10 फायनल झाले असतील, जास्त झाले असतील. एक नंबर झाले. एक नंबरचे 5 आमची घरच्या गाडीचे झाले. एक नंबर रामाने आणि मग 2-3 अशी बरीचशी झाली. याची कितीची खरेदी? हे 16 लाखाची खरेदी, 16 लाखाची खरेदी. हे 7 लाख रुपयाची. म्हणजे इथं बैलगाडी क्षेत्रात पैशाला महत्व नाही, गुलाला महत्व आहे. गुलाला आलेलं मत, गुलाला आलेलं बक्षीस सगळं गेलं, अजून खिशातलं गेलं तरी सुद्धा माणूस घालायला काय मागं पुढं बघत नाही. पण ते डबल पैसे घालून कपाळाला गुलाला हा एकच मिळत नाही. हे काय पण स्टार आपण म्हणतो ना, पण दारात एक लक्ष्मी म्हणतोय ना आपण, बैल पाहिजे ती. जर बाकीच्या गोष्टी तुम्ही करोडपती असून तुम्हाला ओळखत नाहीत, बैल तुमचा किती पोते येऊन ओळखतात. बैल हे बघा, बैल घरात बैलाची संपत्ती असली की नाही, बैल असली की तुमचा किती बी मोठा, किती बी हायपाय माणूस असू दे, त्याच्याकडे बघितच बसतो. तुमच्या घरात गाडी एखादी मोठी आहे त्याकडे बघणार नाही, पण ह्या आपल्या संपत्तीकडे माणूस जाता येतं बघते. हेच आपल्याला महत्वाचं आहे. हो मित्रांनो बघा, प्रदीप नाना कापूसखेड म्हणून तुमची गाडी कुठल्या नावाने पळते हो? गाडी काय आता नानांच्या नावानं पळते. पाटील, अण्णा पाटील, आम्ही कोण पोरं टाकेल ते नावानं पळते, असं काही एक असं काही नाव कापूसखेड नाव ऐकलं की एक दबदबा आहे. नाही, असं काही नाही. महत्वाची गोष्ट बैल पळते ती, म्हणजे असा विषय नाही. बैल पळाली पाहिजे बघा, एखाद्या वाडीचं बी नाव दबदबा येते, बैल पळाली पाहिजे. बैल पळायला पाहिजे महत्वाचं. मस्त तयारी नाही, त्यानं नाही पळाला बैल तर आपण काय करायचं, सगळी तयारी आपली असते. पहिलवान एखादा मैदानात खेळायला गेला, त्याच्या मागणं ट्रक भर माणसं आहे ती पण बाहेर आहे, कुस्ती करायचं ते नाही ना, त्याच्या अंगात धमक पाहिजे. पण एक बैल एका वाडीचं नाव करू शकतो. आज गर्णिकी सारखा गाव आहे, त्या राजानं त्याचं नाव केलं समजा, म्हणजे बकासूरनं मुळशीचं नाव केलं. म्हणजे एक बैल एका गावाचं नाव करू शकतो, एका म्हणजे त्या व्यक्तीच करतो पण गावाचं पण नाव करतो. गावाचं करतो, त्या तालुक्याचं करतो, त्या जिल्ह्याचं करतो. लक्षात आलं का, हे महाराष्ट्रातच खेळ आहे आपल्या. पण
हे कुठल्या गावचा तर अमक्या गावचा, कुठला तालुका आणि कुठला जिल्हा, असं माणूस म्हणजे तालुक्याची जिल्ह्याची सगळ्यांचीच त्या बैलामुळे ओळख होते. अशी काय बैल आहे की त्या गावाची नावं सुद्धा आपल्याला माहित नाहीत, पण आता माहित झाली अशी बरीच आहे ती गावा. म्हणजे महत्वाची गोष्ट बैल म्हणजे लय मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि आता या क्षेत्रात बैलांची संख्या तुम्हाला सांगतो 40-50 हजार बैल असतील महाराष्ट्रात. त्यातनं जी नामांकित बैल अड्डा आहे ती त्यात गाडी राहायची म्हणजे त्या मालकाचं पण टायमिंग पाहिजे ना. अलग लक्षात ह्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या पाहिजे. त्या बालकांचं बैलांचं सगळ्यांचं व्यवस्थित टायमिंग पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी जुळून आल्याशिवाय गुलाल नाही. थोड्याक्या अशा चुकीसाठी काय काय टॉपची बैल सुद्धा गाडी फॉल झाली किंवा सुट्टीत फसली अशा गोष्टीत सुद्धा जाते. म्हणजे त्याचं निघतानाचं टायमिंग पाहिजे चांगलं. सगळीच बैल पळते ती पण टायमिंग जुळून आलं पाहिजे. टायमिंग म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टी मेकर पण तेवढा हे पाहिजे किंवा सगळी टीम महत्वाची पाहिजे. आपलं घरातनं निघतानाचं टायमिंग चांगलं पाहिजे. गाडीमध्ये निघली पाहिजे. सुट्टी मेकर चांगली पाहिजे. ती ड्रायव्हर चांगला पाहिजे. सगळं आपल्याला फाटी चांगली आली पाहिजे. कुठली अडचण आली नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नाही सगळीच बैल पळते ती राहते गाडी. मग आता बरीचशीच बैल अशी आहे ती नामांकित सुद्धा की ती कडला आले की गाडी राहत नाही, मध्ये असली की मग राहत्या. हे ज्या गोष्टी आहेत का नाही तर प्रत्येकानं निघताना घरातलं टायमिंग व्यवस्थित असले की तिची गाडी सुद्धा मध्ये निघणार. आणि माझं असं मत आहे सगळ्या शौकीनांना किंवा संयोजकांना की एकच गाडी नोंदवायची. कुणाची गाडी कुठं पण येऊ दे, एकच गाडी नोंदवायची. कडला आली ह्या कडला येऊ दे, मध्ये येऊ दे, तिथे येऊ दे, त्यानं तिथंच हाणायची. आता बऱ्याचशाच गाड्या टॉपच्या आहेत त्या एकामेकाला चुकवून गट आणते त्या गाड्या परत सीमेला जाते आणि त्याच गाड्या फायनल जाते ही बारीक सारीक आहे ती त्यात कुठंतरी मग ह्याच्यात नाही तर त्याच्यात गावतून जातोय घरला. ना एक आहे ह्यात कसं आहे एकच गाडी नोंदवायची. कुठं पण येऊन दे त्यानं तिथं हाणायचीच असा नियम निघला पाहिजे. आमची परवा मिटिंग अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची महाराष्ट्राच्या झाली, मी त्यात सदस्य आहे. तिथं झालंय आता नियमावली बाहेर येईल. 2 गाड्या फक्त नोंदवायच्या त्या दोन्ही बैलांच्या 2 गाड्या. 4 गाड्या आणि 10 गाड्या नाही त्यात ती तिथं आण नाही तर तिथं आण. आणि कुठलीही गाडी बैलांची नावं तिथं टाकायची ती आणि 2च गाड्या नोंदवायच्या. तुमच्या नावावर माझी गाडी पळणार नाही असा नियम काढलाय. आता लवकरच ती जी बाहेर पडेल त्या पद्धतीने चालू झालं तर अजून पारदर्शकता, अजून खालच्या जी गोरगरिबांची बैल पळते ती त्यांना काय कोण नसते ती कडेला पळते ती कुठं पळते ती तर ती बैल सुद्धा चांगल्या पद्धतीने उजेडात येतील इथून पुढं. आणि काय बरं का असं जर केलं तर बरेचशी बैल जे कडनी पळाय भीती ती म्हणजे कडनी ते पळू शकते ती परत नंतर. जर तुम्ही कड त्याला दावलीच नाही तर ते परत कडनी कसं पळायचं नाही पळणार. त्याला सवय लागेल हळूहळू. आज 4 अड्ड गेले तरी कडन पळून पळून पुन्हा त्याला सवय लागेल ना. आमची गाडी 20 अड्ड कडला पळाली. कडन सेम काढला कडन गटाला कडाला येणार, सीमेला कडायला येणार, फायनलला कडायला येणार. कुठं तरी 1-2 डाव कडल आहेच. पण आम्ही काय केलं की आम्ही आमच्या पद्धतीनं बैल आता दोन्ही पण बाहेर तयार केली. कडला आलं की रोज उठून कडला आलं तर कोणाकडे जायचं. आमची कडला आलंय कुठं चिठ्ठ्या मागताय बरं सीमेला आल्यावर काय करायचं. आम्ही अजिबात कडला येऊ दे मध्ये येऊ दे कुठं येईल तिथे हाणतो गाडी. हीच महत्वाची गोष्ट पाहिजे मित्रांनो. तर नाना तुम्हाला शुभेच्छा. चला धन्यवाद. थँक्यू.